सध्या सोशल मीडियावर व्हायरल असलेली कर्नाटका पार्लिमेंटमधील ही व्हिडिओ तर तुम्ही सर्वांनी नक्की पाहिलीच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की ही व्हिडिओ आत्ताची नसून ही व्हिडिओ 2021 मधली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही व्हिडिओ काल परवाची नसून ही व्हिडिओ चक्क 2021 मधली आहे. पण मग ती आता अशा प्रकारे सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल आणि ट्रेंडिंग होण्यामागचं कारण आज मी तुम्हाला सांगते. नमस्कार, मी कृतिका आणि आज आपण याच व्हिडिओबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर 2021 मध्ये कर्नाटका पार्लिमेंटमध्ये KR रमेश कुमार यांनी असं काहीसं वक्तव्य केलं. There is a saying, when rape is inevitable, lie down and enjoy it. But that's exactly the position into which you are. रमेश कुमार यांनी पार्लिमेंटमध्ये केलेल्या या वक्तव्याचा राग येणं स्वाभाविक आहे. पार्लिमेंट सारख्या ठिकाणी जिथे न्यायाची पायघडणी होते अशा ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य करणं लज्जास्पद आहे आणि अशी विचारसरणी असलेली लोक पार्लिमेंटमध्ये बसणं आपलं दुर्दैव आहे. पण ही व्हिडिओ तर 2021 मधली आहे. मग ती आता 2026 मध्ये अशा प्रकारे व्हायरल होण्यामागचं कारण नक्की काय आहे? असं देशात नेमकं घडतंय तरी काय? तर आता सद्यस्थितीत देशात घडत असलेल्या काही घडामोडींकडे लक्ष वळवूया. उत्तराखंड मधली अंकिता भंडारी ही केस तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. जर नसेल माहित तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपण याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात. अंकिता भंडारी या केस संदर्भात पोलिसांनी काही स्टेटमेंट समोर आणले, ज्यामध्ये एका नेत्याचं नाव समोर आलंय आणि त्या नेत्याला एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आसरा आणि पाठिंबा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच उत्तराखंडमधली जनता रस्त्यावर उतरली आहे अंकिता भंडारीला न्याय मिळावा यासाठी. आणि त्यांचा आंदोलन, त्यांचा रोष, त्यांचा राग हा दिवसेंदिवस वाढतोय. आणि अशातच त्याच पक्षातील काही नेते मंडळींनी, काही कार्यकर्त्यांनी, काही MLAंनी त्या पक्षाला राजीनामा देत ते सुद्धा जनतेसोबत या आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया काही अशी आहे. मैं हरिद्वार से आई हूँ, भाजपा से मंडल अध्यक्ष हूँ. ऐसी भाजपा को, ऐसी गंदी भाजपा को जिसने आज हमें रुला दिया. हमारी पहाड़ की बेटी 19 साल की बेटी के साथ ऐसा बलात्कार किया और फिर उसे धक्का दे दिया. मगर इन दरिंदों का पता नहीं था कि पहाड़ की देवी देवता भी होते हैं. हे सगळं पाहिल्यानंतर एकच प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सध्या चालू असलेली ही परिस्थिती याच्यावरती पडदा टाकण्याचं काम ही व्हिडिओ तर करत नाहीये ना? आणि त्यामुळे जाणून बुजून ही व्हिडिओ तर व्हायरल केली जात नाहीये ना? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. आणि हा, अजून एक सांगावंसं वाटतंय, 2012ची निर्भया केस आपल्या सगळ्यांनाच माहितीये. त्या केसमुळे त्यावेळेचं सरकार पालटलं होतं आणि आता सुद्धा इलेक्शन आलेले आहेत. अगदी उद्याचा एकच दिवस मध्ये आहे. तर तुम्ही सुद्धा जाऊन विचार करून आपल्या भविष्याचा, आपल्या सुरक्षेचा विचार करून नक्कीच मतदान करा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद.